नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण तळेगाव दिघे, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील प्रगतशील शेतकरी सुनील भाऊ दिघे यांच्या सिमला मिरचीच्या प्लॉट मध्ये आहोत. मित्रांनो, हा जो काही सिमला मिरचीचा प्लॉट या ठिकाणी आहे, साधारणपणे लागवड केल्यापासून 50 दिवसांचा झालेला हा प्लॉट आहे आणि पूर्णपणे जैविक अशा पद्धतीनं नियंत्रित केलेला हा सिमला मिरचीचा प्लॉट आपण आपल्या समोर या ठिकाणी आहे. मित्रांनो, सुरुवातीपासूनच जी काही खत व्यवस्थापन असेल, या खत व्यवस्थापनामध्ये सुद्धा सेंद्रिय अशा प्रकारच्या खतांचं व्यवस्थापन सुनील भाऊंनी आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यासोबतच जे काही बुरशीजन्य आजार असतील किंवा जो काही रस शोषक किडींचा प्रादुर्भाव आपल्या सिमला मिरचीच्या पिकामध्ये त्या ठिकाणी येत असतो, अशा रस शोषक किडींच्या प्रादुर्भावासाठी किंवा जैविक जे काही आपले काही बुरशीजन्य आजार असतील, त्या बुरशीजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या शेतामध्ये पूर्णपणे जैविक अशा कीटकनाशकांचा आणि जैविक अशा औषधांचा वापर सुनील भाऊ आपल्या शेतामध्ये आज त्या ठिकाणी करत आहे. मित्रांनो, आज या मध्ये गेल्या 20-25 दिवसांपूर्वी ऍग्रीफर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ऍग्रीपॅक नावाची जी काही किट आहे, जे जैविक बुरशीनाशक आहे, याचा वापर आपल्या शेतामध्ये सुनील भाऊंनी त्या ठिकाणी केलेला होता. जी काही ऍग्रीपॅक किट आहे ऍग्रीफर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची, या संदर्भामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी आज आपल्यासोबत ऍग्रीफर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी श्री पानसरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण ऍग्रीपॅक किटच्या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये माहिती या ठिकाणी जाणून घेऊ. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पोपट पानसरे. ऍग्रीफर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रतिनिधी. आज आपण तळेगाव तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील प्रगतशील शेतकरी सुनील भाऊ दिघे यांच्या शिमला मिरचीच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे. त्यांनी 5 दिवसापूर्वी ऍग्रीफर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची ही सॉइल बॅग किट सोडलेली आहे. या सॉइल बॅग किट मध्ये आझोटोबॅक्टर येत असते, त्यानंतर केएमबी येत असते, पीएसबी येत असते, झेडएसबी येते आणि मायक्रोरायझा. आझोटोबॅक्टर मुळे पिकाला नायट्रोजन उपलब्ध करून देण्यासाठी मदत करत असते. पीएसबी मध्ये फॉस्फरस उपलब्ध करून देण्यासाठी मदत करत असते. केएमबी मुळे पोटॅशची उपलब्धता करून देण्यासाठी मदत करते. झेडएसबी मुळे पिकाला झिंक उपलब्ध करून देण्यासाठी मदत करते. आणि मायक्रोरायझामुळे बाकीचे जमिनीतील जे महत्वाचे अन्नद्रव्य वगैरे जे पडलेले असतात ना, फॉस्फरसची उपलब्ध करून देण्यासाठी मदत होत असते. तर आपण सुनील भाऊलाच विचारू का तुम्हाला सॉइल बॅग किट ऍग्रीफर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची, तर ती सोडल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारे रिझल्ट भेटलेला आहे ते. सुनील भाऊ नमस्कार. तुम्हाला सॉइल बॅग किट सोडल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा वाटला? सोडल्यानंतर मला रोपांचा फुटवा पण चांगला वाटला आणि फळांना शायनिंग आली आणि झाडांची ग्रोथ पण चांगल्या प्रकारे दिसलेली मला. आणि नवीन फुलकळीच्या बाबतीमध्ये काय सांगाल तुम्ही? फुलकळी पण चांगली लागलेली आहे, नवीन सेटिंग पण होऊ राहिली. तर शेतकरी मित्रांनो, ऍग्रीफर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची जी सॉइल बॅग